अरे उठ ब्राह्मणा, सोड शेंडीची गाठ. उठ ब्राह्मणा, सोड शेंडीची गाठ, नाहीतर लागेल आपल्या समाजाची वाट. आपण पाहत आहात रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल. मी रत्नाकर औसेकर. सर्वांना नमस्कार आणि देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांना मी आभारी व्यक्त करतो. मित्रांनो, आज मी जरा अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. कारण तो विषय असा आहे, ब्राह्मण समाज बद्दल मी जे काही बोलतोय किंवा हे माझं वैयक्तिक मत आहे बरं का. म्हणजे काही अखिल भारतीय ब्राह्मण समाजाचा हा विषय असा किंवा महाराष्ट्र ब्राह्मण ऐक्य हे मला ते काय माहीत नाही. पण एक मला वाटलं म्हणून मी हे बोलतोय की माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब यांना मी एक जाहीर विनंती करतोय, हात जोडून विनंती करतोय की कृपा करून आमच्या या ब्राह्मण समाजाला आम्हाला आरक्षण नको असं मी म्हणतोय. बाकी समाज काय म्हणतोय मला माहीत नाही. आरक्षण नको, पण आम्हाला संरक्षण द्या. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये 3%, 2.5%, 3%, कोण म्हणते 3.5%, कोण म्हणते 5%, असं काहीतरी 3 ते 5% दरम्यान ब्राह्मण समाजाचं लोकसंख्या आहे. उत्तर प्रदेशमध्ये 10% आहे. पण उत्तर प्रदेशचे ब्राह्मण आणि महाराष्ट्रातले ब्राह्मण यात खूप मोठा फरक आहे. उत्तर प्रदेशचे अनेक ब्राह्मण दबंग आहेत, दबंग. महाराष्ट्रात नाही हो. महाराष्ट्रातला ब्राह्मण सदाशिव पेठेतला सोशिक, जोशी कुलकर्णी, पानसे वैद्य. कारण आमच्यात एक सोशिकता आहे, आमच्यात महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रातला संस्कार आहे. या देशाच्या चळवळीमध्ये, काँग्रेसच्या योगदानामध्ये ब्राह्मणांचं फार मोठं वर्चस्व राहिलेलं आहे. या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक ब्राह्मणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यामध्ये काही हिस्सा ब्राह्मणांचा आहे आणि त्यामुळे आपण हा देश स्वतंत्र बघतोय. सर्वच जाती धर्मांनी केलेलं आहे, पण त्यात ब्राह्मणही थोडेफार होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज गरज आम्हाला असं, खरं तर आम्हाला हे तुम्हाला मागायची पाळी नाही आली पाहिजे, कारण हे तुमचं कर्तव्य आहे की आज सर्व समाजाला समावेशक असं संरक्षण देणं ही या राज्यकर्त्यांची गरज आहे, राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. म्हणून एक माझं स्वतःचं मत आहे की आपण असं एखादं निर्माण करा, कायदा निर्माण करा, ज्या पद्धतीनं अट्रॉसिटी आहे त्या पद्धतीनं कुठेतरी ब्राह्मणांना कुठेतरी सुरक्षा कवच, ब्राह्मण सुरक्षा कवच नावाचा एक ॲक्ट तयार करा, एक कायदा तयार करून त्याच्यामध्ये न्यायमूर्ती, वकील असं मोठं एखादं मंडळ घेऊन घटना त्या म्हणजे आपल्या मंजूर करून घ्या लोकसभेतून किंवा आपल्या विधानसभेतून. असं एखादं किंवा महाराष्ट्रासाठी तरी किमान महाराष्ट्रासाठी, मी देशाचं बोलत नाही कारण मी महाराष्ट्राशी बोलतोय, पण ही बहुतेक ज्या ठिकाणी ब्राह्मण संख्या कमी आहे त्या ठिकाणी या कायद्याची अत्यंत गरज आहे. आमचे कोणाकडून पैसे जरी यायचे असले, ब्राह्मण समाजाचे कोणाकडून पैसे जरी यायचे असले तर समोरचा माणूस आम्हाला धमकी देतो, पैसे मागू नका बरं, मी तुम्हाला ॲट्रॉसिटीमध्ये अडकवेल. मला अनेक ठिकाणून फोन आले की म्हणले औसेकर आमचे फ्लॅटमध्ये पैसे अडकलेले आहेत, पण बिल्डर म्हणतोय जाऊ तुम्हाला काय करायचं करून घ्या, बघीन मी काय कायद्यानं काय. म्हणजे एक प्रकारची एक दबाव एकीकडून. आज ब्राह्मणांची परिस्थिती अशी झाली की
आई जीव घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही. आरक्षण नाही, आम्हाला नको आहे, आम्ही आरक्षण तुम्ही. आता आरक्षणचा विषय हा खरं तर देश पातळीवरचा आहे, राज्य पातळीवरच्या ब्राह्मणांचा घ्यायचा आहे. पण एक माझं असं मत आहे की बाबा आम्हाला आरक्षण नको, आम्ही 2 वेळची भाकरी कमवण्याची ताकद या ब्राह्मण समाजाच्या तरुणामध्ये. आधीच तर प्रत्येक कुटुंबात राहिला एक तरुण, तो एक तरुण शिकतोय, कष्ट करतोय, रात्रंदिवस अभ्यास करतोय, MPSC UPSC परीक्षा देतोय, अधिकारी होण्याचा प्रयत्न करतोय. आणि ब्राह्मण समाजाची मॅक्झिमम 90% मुलं, 90% मुलं हे IT क्षेत्रात आहेत, प्रायव्हेट जॉबमध्ये आहेत. त्यामुळं तिथं काही फार मोठं आरक्षणाचं त्यांना फायदा होईल असं मला नाही वाटत. बरं, जरी आता समजा ह्या सगळ्यांना आरक्षण मिळालं तरी अहो नोकऱ्या कुठे उपलब्ध आहेत? एकदा गडकरी साहेब म्हणाले होते की ठीक आहे आरक्षण तुम्हाला मिळालं, पण जॉब्स उपलब्ध पाहिजेत ना. रेल्वे भरतीच्या वेळेस आपण पाहतोय की जागा किती असतात आणि अर्ज किती येतात. किती मोठी प्रचंड मोठी जीवघेणी स्पर्धा आहे. या जीवघेणी स्पर्धेमधून ब्राह्मण समाजाचा तरुण कितपत टिकाव धरतोय. त्यात पुन्हा मंत्र्यांचे वशिले, त्यात पुन्हा देवाणघेवाण, त्यात पुन्हा भ्रष्टाचार. आणि यामुळं ब्राह्मण समाजाचा तरुण आता शिकून IT क्षेत्राकडे जाऊन एकतर तो घरात एकच, त्यामुळं त्याच्याकडं अपेक्षा जास्त. वडील कुठंतरी टीचर मास्तर अशा छोट्या छोट्या पदावर काम केलेले, पण त्या बिचाऱ्याने आपल्या त्याला मुलाला शिकवलं, मोठं गेलं, मुलगा पुण्याला गेला, मोठ्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं, MBA झाला, MTech झाला, MP UPSC परीक्षा दिला, अजून कुठं पुढे सरकला आणि IT क्षेत्रात लागला. यामुळं तो स्वतःची भाकरी कमवण्याची ताकद या ब्राह्मण समाजाच्या तरुणामध्ये नक्कीच आहे, डगमगणार नाही. मला इंदुरीकरांचं वाक्य ते फार आवडतं आहे की बेकार राहू नका, कष्ट करा आणि खा. मला त्यांचा शब्द फार आठवतोय की वेळ पडली तर म्हशी भादरा. एक म्हैस भादरली, म्हैस भादरली हा शब्द कितपत लोकांना माहिती आहे मला माहीत नाही. म्हणजे त्या म्हशीच्या अंगावरचे केस जर काढले तर 350 रुपये मिळतात. रोज 3 म्हशी भादरल्या तर 1000 रुपये कमाई आहे. असा उद्योग ग्रामीण. आता मुंबई पुण्याकडे मी लागू होईल असं मी म्हणत नाही, पण इंदुरीकडची ही भाषा आहे की गरज पडली तर पानपट्टी, वडापाव करा, काय करायचं करा, सायकल पंक्चर करा, काय पण कष्ट करून खा. हा संदेश ब्राह्मण समाजापर्यंत पोचलेला आहे. फक्त आता आम्हाला गरज आहे कुठेतरी आम्हाला कायदेशीर संरक्षणाची, की की कुणी आम्हाला ब्लॅकमेल करू नये, आमची हॅरॅसमेंट करू नये, आम्हाला धमकी देऊ नये, कुठेतरी मोकळा श्वास घेतावा या समाजाला. कारण सहज 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 बोलतात. आमच्या नादी लागू नको बरं का. या अनुभवातून आमच्यासारखे अनेक लोक गेलेली आहेत. आज कुणी उठतं शिव्या देतं. आज या महाराष्ट्रातल्या नामवंत पत्रकारांना सुद्धा हात जोडावे लागत आहेत. मी पाहिलेलं आहे. ते पत्रकार हात जोडतायत की आम्ही हात जोडतो, आम्हाला संरक्षण द्या. ही पाळी दोन्ही गृहमंत्र्यांना माझं सांगणे की आम्हाला नाही आली पाहिजे. तुम्ही काहीतरी करा आमच्यासाठी. तुम्ही काहीतरी या ब्राह्मण समाजाला सुरक्षा कवच, ब्राह्मण सुरक्षा कवच नावाचा एखादा ॲक्ट, एक कायदा, आम्ही म्हणत नाही ॲट्रॉसिटीचा कायदा आम्हाला द्या. आम्हाला त्या धर्तीवर तेवढ्या ताकदीचा की की कधी उद्या आमच्या ब्राह्मण समाजाच्या मुलीकडे कोणी डोळे वटरून नाही बघितलं पाहिजे. की उद्या आमच्या ब्राह्मण समाजाच्या तरुणाला कोणीतरी मारहाण नाही केली पाहिजे. की उद्या आमच्या ब्राह्मण समाजाच्या ज्येष्ठ नागरिकांना कोणी त्रास दिला पाहिजे. अनेक प्रकार आहेत. याच्यासाठी माझा आजचा विषय जो आहे की नको आरक्षण, द्या संरक्षण. कारण आम्हाला संरक्षण कसं पाहिजे. आता मी माझा एक तुम्हाला अनुभव सांगतो की मी वसई विरारला आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडं नेहमी प्रचारालाच्या निमित्तानं मी जात असतो. आणि खरंच आमच्या आप्पाला मानलं पाहिजे, हितेंद्र ठाकूरला मानलं पाहिजे राव. लोक त्यांना म्हणतात दहशत दहशत दहशत. आमचे आप्पा जाहीरपणे सांगतात होय माझी दहशत आहे, हितेंद्र ठाकूरांची दहशत आहे. पण या वसई विरारमध्ये रात्री 3 वाजता, पहाटे 2 वाजता, 1 वाजता जर एखाद्याची मुलगी जर स्टेशनवर उतरली
तर ती सुरक्षित घरी येऊ शकते, ही दहशत आहे. याला म्हणतात लोकनेता, याला म्हणतात एक प्रकारचं स्वतःचं असं अस्तित्व. म्हणून मी फार प्रेमात मी हितेंद्र ठाकूरांच्या सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल.